महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनची आगेकूच आता अधिक वेगाने सुरू झाली असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले। भारतीय हवामान विभागाने 5 जून रोजी कोकण, मुंबई महानगर परिसर, घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत मान्सून 5 ते 6 जून दरम्यान दाखल होऊ शकतो। त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात। तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाताना सतर्कता बाळगण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही वातावरणात मोठा बदल जाणवू शकतो। या भागांमध्ये ढगाच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्व मान्सून पावसामुळे तापमानात घट झाली असून नागरिकांना उष्णतेच्या झळांपासून दिलासा मिळताना दिसून येत आहे। मराठवाड्यात मात्र चित्र काहीसं वेगळं राहू शकतं। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असली तरी अनेक भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात। यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन काहीसं उशिरा झाल्यानंतर आता त्याची महाराष्ट्राकडे होणारी वाटचाल सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिलं असून पुढील काही दिवसात राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी ही पाहायला मिळू शकते।